राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या ताज्या झटपट अशा शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। बातमीपत्रात सुरुवात करूया। शेतकरी हितासाठी स्वच्छ हेतूने पारदर्शक काम करा। कृषी मंत्री कोकाटे यांनी विभागातील अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल, तर मंत्रीपदे औटघटिकेचेच आहे। खरीपासाठी 46 लाख टनांहून अधिक खतांचा पुरवठा होणार, तर काळा बाजार केल्यास कारवाई करणार कृषी मंत्री आणि कृषी आयुक्तालयाने व्यापाऱ्यांना ठणकावले। रासायनिक खतांच्या लिंकिंगने आता विक्रेतेही त्रासले। रासायनिक खतांसमेत शेतकऱ्यांना लिंकिंगची खते मस्तकी मारण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात सर्रास होत असताना आता विक्रेते त्रासलेले आहेत। ऐन उन्हाळ्यात कलिंगड दराचा गारवा। कडूसच्या अरुण शिंदे यांना मिळाला प्रति किलो 9 ते 13 रुपयापर्यंत दर, तर पुणे जिल्ह्यातील कडूस टोकेवाडी येथील अनेक युवा शेतकऱ्यांनी कलिंगड लागवड केलेली आहे। जिल्हा होणार कृषी पर्यटनाचे हब। पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डुडी यांची माहिती। सर्व प्रकारच्या मोठ्या आणि छोट्या पर्यटनाची स्थळे अधिक पुणे जिल्ह्यात आहेत। विदर्भात वादळी पावसाचा इशारा। अकोल्यात हंगामातील उच्चांकी 44.2 अंश तापमान। सूर्य तापल्यामुळे उन्हाच्या चटक्याने राज्य भाजून निघत असताना आता पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। ॲग्रोवन वर्धापन दिनानिमित्त 20 एप्रिलला शाश्वत शेती परिषद पुण्यात केले आयोजन। शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपायांवर होणार उहापोह। ॲग्रोवनच्या या वर्धापन दिनाला उपस्थित राहण्याचे आवाहन। माळेगावचे ऊस उपलब्धतेत स्वयंपूर्ण होण्याचे प्रयत्न सुरू। कार्यक्षेत्रात AI तंत्रज्ञान राबवण्याचा निर्धार, तर AIने हे तंत्रज्ञान वापरले तर त्याचा फायदा अधिक होण्याची शक्यता। करमाळा कृषी कार्यालयाला मानांकन। ISO मिळवणारे महाराष्ट्रातील पहिलेच तालुका कार्यालय। सोलापूर जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे आंतरराष्ट्रीय ISO 9001 ते 2015 हे मानांकन मिळवलेले आहे। मापूसचे राज्यात मिशन झिरो रेबीज डेथ। मापूस म्हणजेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मिशन झिरो रेबीज डेथ अभियानाला महाराष्ट्रात गती मिळालेली आहे। त्यामुळे येत्या काही वर्षात राज्यात झिरो डेथ मुक्त होईल। मुल्हेर किल्ल्याला दुसऱ्यांदा आग। किल्ल्याला आग लागल्याने वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यामुळे या किल्ल्याला आग लागल्याने तेथील जनता सुद्धा त्रासलेली दिसत आहे। माऊलींच्या पालखीचे 19 जूनला प्रस्थान। पुणे जिल्ह्यातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून 19 जून रोजी श्रींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर प्रस्थान होणार आहे। डिजिटल कृषी अभियानामध्ये युवकांचा सहभाग विषयावर व्याख्यान। छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल येथे डिजिटल कृषी अभियानामध्ये युवकांचा सहभाग या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे। नाशिकमध्ये आवक वाढूनही हिरव्या मिरचीच्या दरात मागणीमुळे सुधारणा। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात 29 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान मिरचीची आवक 500 क्विंटल झाली। सोलापुरात डाळिंबाची आवक घटली, दरात उसळी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात डाळिंबाच्या आवकेत पुन्हा घट झालेली आहे, तर कांदा दर हे मात्र स्थिर स्थितीत दिसत आहेत। कळमनात संत्र्याचे 4000 ते 5500 रुपये दर। मृगभारातील संत्रा फळांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून सद्यस्थितीत 4000 ते 5500 रुपये दर दिसत आहे। अहिल्यानगरला बटाट्यासह भाजीपाल्याची आवक वाढली, दरात चढ उतार चालूच। उन्हाळ्यामुळे फळांची मागणी व आवकही टिकून, तर 600 क्विंटलपर्यंत कलिंगड खरबुजाची आवक। दापोली कृषी महाविद्यालयाचे रासेओ शिबिर संपन्न। जालगाव जिल्हा रत्नागिरी येथे विविध झाडांची लागवड करून हे शिबिर संपन्न झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे। पश्चिम विदर्भातील शिवसैनिकांचा 15 एप्रिलला निर्धार मेळावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा मेळावा अमरावती येथे सांस्कृतिक भवनात सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे।
लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी एका सभेत बोलताना हे सांगितले. तर लाडकी बहीण योजना ही 2100 पर्यंत जाण्याची शक्यता. इंधन दरवाढी विरोधात आंदोलनाचा भडका. शिवसेनेचा दणका. विक्रोळीत सिलेंडरची अंत्ययात्रा. तर शिवसैनिकांनी हायवे रोखला. तसेच जळगावमध्ये सुद्धा निदर्शने. करुणा धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच. सत्र न्यायालयाचे निरीक्षण. तर घरगुती हिंसाचार प्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलेले धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जातो. एसएनसीने स्वतःचे खिसे भरले पण रस्त्यात माल भरला नाही. आदित्य ठाकरे यांचा एकनाथ संभाजी शिंदे यांच्यावर टीकास्त्र. तर मुंबईतील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याची केली मागणी. कल्याणमधील बोगस बीएड कॉलेज बंद. युवा सेनेचा मोठा दणका. तर हे कॉलेज बंद करण्याचे विद्यापीठाने दिले आदेश. तसेच कॉलेजला 10 लाख रुपयांचा दंडसुद्धा ठोठावण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा. 52,000 मतांचे गाठोडे. तर बड्या नेत्याच्या हाती शिवबंधन. काल मातोश्रीत हजारो कार्यकर्त्यांसहित या नेत्याने शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. वाचाळ मंत्र्यांना अजित पवारांचा सज्जड दम. एकदा दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, मात्र तिसऱ्या वेळी चूक केली तर मंत्रिपद काढण्याचा दिला इशारा. पक्षाचे शिष्टमंडळ शाह यांना भेटून अजून मंत्रिपदाची मागणी करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. 2 दिवसात मिळकत कराचे 22 कोटी भरा, अन्यथा कारवाई करू. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला महानगरपालिकेची जप्तीची नोटीस. तर पुण्यातील 89 रुग्णालयांमध्ये सुद्धा त्रुटी आहेत. या अगोदर डॉक्टर घैसास यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. CNG PNG महागला. प्रवास सुद्धा मागणार. गॅस बिलही भडकणार. CNG महागल्याने मुंबईकरांना मोठा फटका बसलेला आहे. मुंबईत 3 लाख ऑटो रिक्षा, 20,000 काळ्या पिवळ्या टॅक्सी CNGवर धावतात. कर्ज स्वस्त होणार. EMI घटणार. रेपो दरात 0.5% कपात. RBIची मोठी घोषणा. तर RBIच्या नियमानुसार अनेक ठिकाणी यामुळे EMI घटणार आहेत व चालू आर्थिक वर्षात महागाई निर्देशांक 4% राहील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. औषधांची साठेबाजी. 61 लाखांची औषधे जप्त. घाटकोपर येथील अर्बन केअर लाईफ LLP औषध विक्रेता असलेला परवाना संपल्यानंतर सुद्धा याने औषधांची विक्री चालू ठेवली होती. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक झटपट बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. जय जवान जय किसान. जय हिंद जय महाराष्ट्र.